फायरिंग नाही जाधव, नुसते फटाके उडतायत आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि दुसरीकडून अतिरेकी घुसवण्यासाठी. मगरीची जात या पाकिस्तान्यांची. पाकिस्तानची गोळी तुझ्या पायाला लागली, तुझी गोळी त्यांच्या छाताला घुसायला पाहिजे. हमारा सैनिक मारने के लिए ट्रेंड है, मरने के लिए नहीं. हारणं आणि जिंकणं यांच्या शर्यतीत धावत असताना प्रत्येक केस मधलं काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी माझ्या मनाला स्पर्शून गेलंय. पण काही केसेस सर्वार्थाने अविस्मरणीय असतात, ज्यात शेवटी नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं हे ठरवणं अवघड असतं. माझ्या संपूर्ण करिअर मधली सगळ्यात अविस्मरणीय केस आणि माझ्या या पुस्तकाचं शीर्षक कोड मंत्र. माझी एकच इच्छा आहे, माझ्या मुलाची केस तुम्ही स्वतः लढावी म्हणून आले मी तुमच्या. अगदी खरं सांगायचं झालं तर ही केस मी घ्यावी याचं काही कारण दिसत नाहीये मला. इट्स अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ एन ओपन अँड शट केस. मगरीची जात या पाकिस्तान्यांची. मगर कशी आपल्या शेपटीने पाणी अस्थिर करते, आपल्याला वाटतं मगर तिथेच आहे, पण आपलं लक्ष नसताना, आपण बेसावध असताना मागून आपल्यावरती अटॅक करते, पॅरालाइज करते आपल्याला. आणि एकदा तुम्ही मेंटली पॅरालाइज झालात की मगर जिंकली, आता लक्षात. कोड मंत्र या नाटकामध्ये मी अहिल्या देशमुख नावाचा एक रोल करते आहे. सत्याच्या बाजूने लढणारी एक लॉयर असं तिची भूमिका आहे. आणि माझी दुसरी भूमिका या नाटकातली म्हणजे मी नाटकाची निर्माती आहे. 4 निर्मात्यांनी मिळून केलेलं नाटक आहे. भरत नारायणदास ठक्कर, अजय कासुर्डे, दिनेश पेडणेकर आणि मी. हा रोल करायचं जेव्हा ठरलं तेव्हा तयारी म्हणून मी खरं सांगायचं तर आधी 2-3 कर्नल ओळखीचे आहेत, त्यांना भेटलो. छोट्या छोट्या गोष्टी मी शिकत गेलो या लोकांकडनं, जे एक्स आर्मी आहेत किंवा आर्मीत आहेत आत्ता. थ्रूआउट द नाटक हा रोल कॅरीच करायला लागतो, अदरवाईज कुठेही मध्ये बॅकफूटवर जाता येत नाही. कुठल्याही ज्युनियर ऑफिसर समोर माझ्या ऑर्डर्सना चॅलेंज करण्याची हिंमत करू नकोस. मी तुझा मित्र आहे, पण त्याआधी मी तुझा कमांडिंग ऑफिसर आहे, लक्षात ठेव. अरे पण रवी शेलार हॅज टू बी ट्रेन्ड. जय हिंद, जय साहेब. एलओसी पे हलचल है, सरहद के उस पार पाकिस्तान की तरफ. गो एंड इन्फॉर्म द चेक पोस्ट, क्विक. ही जाणीव आपल्या सगळ्यांना भारताचे नागरिक म्हणून असतेच, पण तरीसुद्धा हे नाटक करताना प्रामुख्याने आम्हाला जाणवलं की काय पद्धतीचं ट्रेनिंग, विगरस ट्रेनिंग ही आपली सोल्जर मंडळी घेतात. आणि ते सीमेवर जागे असतात म्हणून आपण शांत चित्ताने घरात आपले झोपू शकतो. हे ऋण आपण म्हणजे त्याच्याविषयी बोलणंही खूप कमी आहे. त्यांनी आपल्यासाठी केलेला त्याग हा खूपच मोठा आहे. मध्ये मला एक खूप चांगलं स्टेटमेंट वाचल्याचं आठवतं की हमारा सैनिक मारने के लिए ट्रेंड है, मरने के लिए नहीं. त्यामुळे जे गृहीत धरलं जातं आर्मीला, ते गृहीत धरणं चुकीचं आहे. आणि ज्या परिस्थितीत ही लोक काम करतात, 24 तास काम करतात, ते खरंच म्हणजे त्याची जर जाण प्रत्येक भारतीयाने ठेवली तर मला असं वाटतं की इंटरनल बरेचसे प्रॉब्लेम संपतील. बलविंदर, पाकिस्तानची गोळी तुझ्या पायाला लागली आहे, तुझी गोळी त्यांच्या छाताला घुसायला पाहिजे. बहुतेक वेळा असं होतं की जेव्हा तुम्ही असं एक नाटक करताय हे जेव्हा लोकांना कळतं
एक्स आर्मीमन किंवा आर्मीत असणारी लोकंसुद्धा येऊन ते नाटक बघतात उत्सुकतेपोटी. त्या लोकांच्या समोर एक छबी निर्माण करणं आणि त्यांना ती आपलीशी वाटणं, हे मला असं वाटतं या रोलचं चॅलेंज होतं. हेअरकट करायचं खरं सांगायचं तर काही कारण नाही, पण असंच एक जस्ट ॲड ऑन व्हिज्युअली ते छान दिसावं म्हणून मी हे केलं. मंत्र श्रद्धेने उच्चारला तर ती पूजा असते, सुडाने उच्चारला तर अघोरी विद्या ठरते. धार्मिक असणं आणि जिहादी होणं यामध्ये, पेट्रिऑटिक आणि फंडामेंटलिस्ट यामध्ये, कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक यामध्ये एक सीमारेषा असते, अगदी पातळ पण असते. ही रेषा जो ओलांडतो ना, त्याला यातला फरक कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. ते दिग्दर्शक सहदिग्दर्शक राजेश जोशी सर किंवा सूरज व्यास सर यांनी आम्हाला खूप उत्तम पद्धतीने या भूमिका समजावून सांगितल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती, सैनिकी शिस्तीचं नाटक आहे, त्यामुळे ती शिस्त अंगात बांधवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे तालमीच्या वेळेपासनं, तालमीच्या कसरतीपासनं, कारण 40 कलाकार मुळात सैनिकी शिक्षणासारखं थोडंफार म्हणजे तितकं डेफिनेटली नाही, पण तशा पद्धतीने आमच्याकडनं मेहनत करून घेतली, कवायती करून घेतल्या. रोज सकाळी अर्धा तास आमचं ते ट्रेनिंग चालायचं. त्यानंतर मग डायलॉगचा पोर्शन व्हायचा. समर्थ सा बचाव बिहार वास कुसळुनी मिसळ्या कलोह रणविहा थकविहा निलाजवी हवा तसा नीळकंठ होनी हला हला गे जसा. एक ॲक्टर छान मिळणं खूप महत्त्वाचं होतं, विशेषतः अजय पुरकरचं कास्टिंग, नाटकातल्या कर्नलचं जे काम करतात. मुक्ता आणि मी आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय, पण असं बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपण एकमेकांना ओळखत असतो पण एकमेकांबरोबर काम करण्याचा योग नाही आहेत. तो योग मुक्ताबरोबर काम करण्याचा ह्या नाटकामुळे आला. कोड मंत्र सर, सामान्य माणसाला कळू शकेल अशा भाषेत तुम्ही सांगू शकता का कोड मंत्र म्हणजे नक्की काय? बाकीचे जसे 3 प्रकार असतात तसेच माझ्या देशभक्तीची ही 3 सूत्र आहेत. यंत्र, तंत्र, मंत्र. ह्या 2 कॅरेक्टर्समधला संघर्ष आहे हे नाटक म्हणजे. तर त्यामुळे ही खूप सुवर्णसंधी मला चालून आली या नाटकाच्या निमित्ताने. उत्तम को-आर्टिस्ट आहे मुक्ता, कारण की आम्ही खूप चांगले मित्र आहोत. तर ती आमची जी केमिस्ट्री आहे मित्र म्हणून ती स्टेजवरती दिसते. त्यामुळे पूर्ण टीमच खरं तर माझी कोड मंत्रची, की एकमेकांना सांभाळून घेऊन अरे हे असं केलं तर अजून छान वाटेल वगैरे, ह्याच्यात मी मुक्तापासून सगळेच इन्वॉल्ड असतात. साधारण एक प्रयोगाआड कोणी ना कोणीतरी या नाटकाला आलेलं असतं. आयदर बॉर्डरवर जे लढत आहेत त्यांचे नातेवाईक किंवा स्वतः रिटायर्ड कर्नल कधी येतात, कधी आत्ता ड्युटीवर असणारे पण काही दिवसांकरता सुट्टीवर आलेले सोल्जर्स येतात आणि फार भरभरून नाटकाविषयी बोलतात. अशा विषयावरचं नाटक कधी बघितलं नाही, कधी आलं नाही. एक वेगळा विषय मांडला आहे आणि सादरीकरण पण फार सुंदर. जस्ट आम्ही 50 प्रयोग कंप्लीट केले. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद बघून हुरूप वाढतोय. एंगेजिंग वाटतंय. मुक्ताबरोबरचा अभिनय पण खूप छान आणि 40 लोक जे एकत्र येत आहेत तो पण एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स. काही जण बघून झाल्यानंतर आम्हाला असं म्हणतात की सिनेमा बघितल्याचा फील येतो. कोण किती जगणार हे ठरवण्याचा हक्क कुणालाच नाही. मग इथे तुम्ही त्यांचे सिनियर बॉस किंवा बाप कोणी असाल, पण कर्नल प्रतापराव निंबाळकर तुम्ही देव नाही आहात. यू कॅनॉट, you should not, and sir, you dare not play God. Jai Hind sir. तुम्हाला खाली जी लिंक दिसते त्यावर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा मराठी झिंगाट. खाली दिलेल्या लिंकवरती सबस्क्राईब करा आणि पाहत राहा मराठी झिंगाट.